इयत्ता 8वी संतवाणी. मुलांनो, आता आपण संत सावतामाळी यांचा अभंग पाहणार आहोत. संत सावतामाळी हे संत नामदेवांच्या काळातील एक सुप्रसिद्ध संत होते. ते त्यांच्या शेतात मळ्यात काम करताना परमेश्वराचे नामस्मरण आणि भजन करत असत. ते त्यांच्या व्यवसायालाच परमार्थ मानत असत. चला तर मग अभंगाला सुरुवात करूया. मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, मागणे ते आम्हा नाही हो कोणासी. आठवावे संतासी हेची खरे, हेची खरे. मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, मागणे ते आम्हा. पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती. घडावी संगती तयाशीच, घडावी संगती तयाशीच. मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, मागणे ते आम्हा. सावता म्हणे कृपा करी नारायणा, कृपा करी नारायणा. देव तोची जाणा असे मग, मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, मागणे ते आम्हा नाही हो कोणासी. आठवावे संतासी हेची खरे, हेची खरे. मागणे ते आम्हा. संत सावतामाळी परमेश्वराकडे मागणे करत आहेत, विनवणी करत आहेत की संतांची आम्हाला नेहमी आठवण राहावी. याखेरीज आम्हाला कोणाजवळ काही मागायचे नाही. संतांचा उपदेश आणि त्यांची शिकवण नेहमी आमच्या आठवणीत राहावी, अशी प्रार्थना देवाकडे त्यांनी केली आहे. येथे सावतामाळी सांगतात की परमेश्वराची भक्ती कशी करावी, त्यांची उपासना कशी करावी, याचा मार्ग संत आम्हाला दाखवतात. अशा खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या संतांची संगत आम्हाला नेहमी मिळावी, असे मागणे संत सावतामाळी देवाकडे मागतात. पुढे ते म्हणतात की हे देवा नारायणा, तू आमच्यावर कृपा कर आणि आम्हाला संतांची भेट घडवून दे. त्यांच्या सहवासात राहिल्याने आम्हाला परमेश्वराचा सहवास लाभला असे आम्ही समजू, कारण संतांना आम्ही देव मानतो. या अभंगातून संत सावता महाराजांनी संतांविषयी असणारी प्रेमभावना व्यक्त केली आहे.